धुळ्यात घरोघरी तिरंगा अभियानाचा शुभारंभ। धुळे जिल्ह्यात दिनांक 9 ते 15 ऑगस्ट 2024 दरम्यान जिल्ह्यात हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा अभियान राबविण्यात येत असून जिल्हावासियांनी या अभियानात आपला सहभाग नोंदवून अभियान यशस्वी करावे असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापड़कर यांनी केले। धुळे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित घरोघरी तिरंगा अभियानाचा शुभारंभ शिवतीर्थ चौक येथे जिल्हाधिकारी जितेंद्र पापड़कर यांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवणे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, उपायुक्त संगीता नांदुरकर, हेमंत निकम, कार्यकारी अभियंता नवनीत सोनवणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते। सुरुवातीला शहीद अब्दुल हमीद यांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले। त्यानंतर हवेत फुगे सोडून अभियानाचा शुभारंभ करण्यात आला। यानिमित्त बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले। बाईक रॅलीची सुरुवात संतोषी माता चौकातील शिवतीर्थापासून सुरू होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पोलीस मुख्यालय, 12 पत्थर चौक, प्रभाकर टॉकीज, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे, आग्रा रोड मार्गे, फुलवाला चौक, जुनी महापालिका, झाशी राणी पुतळा मार्गे नूतन महापालिकेत समारोप करण्यात आला। यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापड़कर, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवणे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील तसेच इतर मान्यवरांनी स्वतः बाईक रॅलीत सहभाग घेतला। याबरोबरच सेल्फी काढून साइन बोर्डावर स्वाक्षरी करण्यात आली। राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी श्री पापड़कर यांनी यावेळी केले। ब्युरो रिपोर्ट, धुळे, सहसंपादक अनिल बोराडे। हर घर तिरंगा घर घर तिरंगा या 9 ऑगस्ट पासून ते 15 ऑगस्ट पर्यंत सुरू होणाऱ्या मोहिमेसाठी आज धुळे जिल्ह्यातील महानगरपालिका असलेल्या महापालिकेचे आयुक्त ममता दगडे पाटील यांच्या अमिता दगडे पाटील यांच्या साक्षीनं आज आपण प्रोग्राम सुरू करतोय। माझ्यासोबत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेही अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। व सर्व आमच्या महानगरपालिका आणि सर्व कर्मचारी, सर्व विभागाचे कर्मचारी देखील आजच्या या बाईक रॅलीमध्ये सहभागी होत आहेत। या मोहिमेचा मूळ उद्देश एवढा आहे की 15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन आणि तो एक त्योहार म्हणून, सण म्हणून साजरा केला जावा आणि प्रत्येकाला याचा अभिमान असावा आणि म्हणून प्रत्येकाच्या घरावर हा तिरंगा लावण्याची शासनाचे आदेश आहेत आणि याच्या माध्यमातून आपण एक आपल्या देशाबद्दल असलेलं प्रेम, देशभक्ती हे आपल्याला जागृत ठेवणे आणि त्याचा एक दरवर्षीचा एक सण म्हणून त्याला आपण साजरा करावा यासाठी या मोहिमेचं आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। या माध्यमातून माझी सर्व धुळे जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, सर्व शासकीय कार्यालय, सर्व नागरिक यांना देखील विनंती आहे की त्यांनी आपल्या घरावर हा एक तिरंगा लावावा, तर त्याचा यथोचित सन्मान करावा। 15 ऑगस्ट झाल्यानंतर 13 ते 15 या कालावधीमध्ये आपल्या घरावरती हा झेंडा लागला पाहिजे। याच्या अनुषंगाने आपण आपल्या पद्धतीने त्याचं नियोजन केलं पाहिजे आणि 15 तारीख झाल्यानंतर संध्याकाळी 5 वाजता तो बरोबर सन्मानाने काढून तो पेटीत आपला बंद करून ठेवला पाहिजे। त्याचा कुठेही अवमान होणार नाही याची आपण काळजी घ्यावी, एवढं मी नम्र आवाहन आपणा सर्वांना नागरिकांना करतो आणि आपल्याला या 15 ऑगस्टच्या येणाऱ्या आठवड्यासाठी शुभेच्छा देतो।